केली ना आज तुमच्या भावाने वेगळीच कटिंग, कुठून केली, कशी केली, सगळं काही सांगते तो म्हणतो फॉलो करा. तो क्या बोलती कडक की बबली म्हणे आपल्याला चांदुरला जायचं आहे म्हणे. तर मग काय कुठे जायचं असलं तर पेट्रोल टाकाच लागते. इथून पेट्रोल वगैरे टाकलं आणि 440 स्पीडनं गाडी काढली. 540 स्पीडनं निघालो मी चांदुरला जाण्यासाठी. तर भावांना आणि बहिणींनो जसे आपले 200 फॉलोअर्स कंप्लीट केले तसेच 500 फॉलोअर्स पण कंप्लीट करून टाका. तर मग काय मंदिराचे दर्शन वगैरे केलं तसंच निघालो आम्ही चांदुरला जाण्यासाठी. रस्त्यानं जाऊन येईन धुरवासला आडवे यावं नाही असं होऊ शकते. ओम साईरामचं दर्शन केलं, 1-2 कॉर्नर क्रॉस केले, चांदुराची एंट्री झाली. चांदुरात आल्यावर पोट्टे म्हणे आपल्याला म्हणे कटिंग करायला जावं लागते म्हणे. दोस्तने बोला करणे का मतलब करणे का. तशीच चांदुरातून गाडी काढली. तर तसं आलो कट सलून वर. तर पोट्टू इथे एकच नंबर कटिंग करून भेटते रे वा. तर तुमचा भाऊ आला 10-15 मिनिटात कटिंग केली. तिकडं आपल्या मित्राची कटिंग करणं चालू होती. ओम्यानं काय एवढी काही खतरनाक कटिंग केली रे वा. तशी कटिंग झाली. तर मित्र म्हणे आपल्याला म्हणे भूक लागली रे वा म्हणे. तर काय मग तिथून निघालो ना आम्ही नाश्ता करायला जाण्यासाठी. तसं 5 मिनिटात हॉटेलवर पोहोचलो. इथची नाश्त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर राहते रे बा. झपाट्याने नाश्ता केला तरी आपल्याला बिस्किटचा पुडा खाऊन घेतला. तर निघालो मी 3 जण घरी जाण्यासाठी. असंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.